आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालाय। घरगुती सिलेंडरचा तुटवडा नाही आणि तरीही नागरिकांनी गॅस वितरक एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली आहे। साताऱ्यामध्ये गॅस एजन्सीसोबत नागरिकांची बाचाबाची होण्याचे प्रकार घडत होते। त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार होमगार्डच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडर वितरण करण्यात येत आहे। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या गॅस वितरणाच्या तणावाच्या वातावरणावर प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये जर बघायला गेलं तर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार सातारा शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी होमगार्डच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचे वितरण सुरू करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाने गॅस मुबलक साठा उपलब्ध असल्याचे देखील स्पष्ट केले। तरीही ज्या अफवा आणि भीतीमुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं एजन्सीकडे धाव घेत या ठिकाणी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। दरम्यान होमगार्डच्या उपस्थितीत गॅस वितरण केल्यामुळे नागरिकांना सुरक्षित देखील राखली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वादावादीचे प्रकार देखील टाळले जात आहेत असा विश्वास देखील प्रशासनाने व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर शोरूम अथवा गोडाऊनवर कोणीही सिलेंडर दिला जाणार नाही असं देखील सांगण्यात येते। सर्व सिलेंडर नंबरप्रमाणे घरपोच केले जातील अशा देखील सूचना आता गॅस एजन्सीच्या माध्यमातून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित आहे, कोणतेही कमतरता नाही असे देखील ग्राहकांना सांगण्यात येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची जी चिंता होती ती देखील आता मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जी गॅसचा तुटवडा आहे अशा अफवा पसरल्या जात होत्या। त्यामुळं ग्राहक मोठ्या प्रमाणावर जी गर्दी एजन्सीच्या बाहेर किंवा गोडाऊनच्या बाहेर करताना आपल्याला पाहायला मिळतं ती गर्दी आता थांबल्याचे देखील चित्र पाहायला मिळते। मी आता ज्या गोडाऊनमध्ये आहे त्या एजन्सीच्या बाहेर आहे। या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर जी गर्दी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होती ती गर्दी आता शंभरीचं देखील आपल्याला चित्र एकंदरीत पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।